हाय फ्रेंड्स, मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच आहात। सो माझ्या दोन्ही किचन हॉलच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। असेच यापुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजला तुमचे प्रेम देत राहा आणि असाच भरभरून प्रतिसाद द्या, हीच माझी अपेक्षा आहे। सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझं आय शॅडो पॅलेट कलेक्शन। तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। सो आजपर्यंत मी किती आय शॅडो पॅलेट माझ्याजवळ कलेक्ट झाले आहेत आणि त्याची प्राइस तर मला आता आठवत नाही, कारण की मी काही ऑनलाईन घेतले आहेत, काही स्टोर वरून घेतले आहेत। जे मला ऑनलाईन दिसतील मी त्याची सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सो तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही डायरेक्ट माझे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्स हे माझे जे व्हिडिओच्या खाली हेडिंग असतं त्याच्या खाली जर तुम्ही मोर केलं तर तुम्हाला सगळ्या लिंक्स भेटून जातील। सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला माहितीच आहे मी एक मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे। सो माझ्याकडे भरपूर असं आय शॅडो कलेक्शन आहे। मला मेकअपची आवड खूप आधीपासूनच आहे, तर माझ्याकडे ऑलरेडी खूप आधीपासूनच आय शॅडो पॅलेट मी कलेक्ट करत आली आहे। म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे। तर मला असं वाटलं की मी ते तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला काहीतरी हेल्प होईल। आणि तुम्ही जर बिगनर असाल किंवा तुम्हालाही सेल्फ मेकअप करायचा असेल तर तुम्ही यामधले जर तुम्हाला काही आवडले तर तुम्ही ते परचेस करू शकता, किंवा त्याच्याशी रिलेटेड अजून कुठले आय शॅडो पॅलेट असतील तर ते मी तुम्हाला सजेस्ट करेल आणि ते तुम्ही परचेस करू शकता। आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल अशी मी अपेक्षा करते। आणि तुम्ही जर या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्याकडे खूप सुंदर सुंदर आय पॅलेटचं कलेक्शन आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात। माझ्याकडे एकदम लो रेंज पासून तर हाय रेंज पर्यंत आय शॅडो पॅलेट आहे। गाईस, तुम्ही बघू शकता माझ्याकडून छोट्यापासून मोठ्यापर्यंत खूप सारे आय शॅडो पॅलेट आहे। तर मी या सगळ्यांचा रिव्ह्यू तुम्हाला शेअर करेल आज। आणि हे सगळेच मी ऑलमोस्ट यूज केलेले आहे। आणि तुम्ही जर आय शॅडो पॅलेट विकत घेता तेव्हा तुम्ही काय चेक करायला पाहिजे याच्या पण टिप्स मी तुम्हाला देईल। आणि तुम्ही कुठल्या आय शॅडो पॅलेट मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एकाच आय शॅडो पॅलेट मध्ये तुमचं सगळं काम झालं पाहिजे, असं पण मी तुम्हाला आय शॅडो पॅलेट सजेस्ट करेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर आपण पहिल्या आय शॅडो पॅलेट पासून सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी जेव्हा मला मेकअपचं काहीच नॉलेज नव्हतं तेव्हा मी हे आय शॅडो पॅलेट परचेस केलं होतं। हे मी एका लोकल शॉप मधूनच परचेस केलं होतं। पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑलमोस्ट असे शेड आहेत जे आपल्याला कुठल्याही ड्रेसवर जाऊ शकतात। आणि मोस्टली याच्यामध्ये शिमर्स आहे। आपल्याला जर नॉर्मल मेकअप करायचा असेल तर तुम्ही हे इझिली तुम्ही बोटाने जरी लावलं तरी हे इझिली लागतं। हे छोटंसं आहे पण खूप युजफुल, म्हणजे मी खूप यूज केलं आहे याला, तुम्ही बघू शकता। तुम्ही जर बिगनर असाल, म्हणजे एकदमच तुम्ही खूप कमी आय शॅडो लवर असणार तर तुम्ही अशा छोट्या आय शॅडो पॅलेट मध्ये इन्व्हेस्ट केलं तरी चालेल। हे शिमरी आय शॅडो आहे, याच्यामध्ये मॅट कलर नाहीत। थोडं छोटंसं असलं तरी याच्यामध्ये 15 शेड्स आहेत। ऑलमोस्ट न्यूड शेड आहे, ब्राऊन शेड मध्ये आहेत, जे आपल्याला नॅचरल वाटतात डोळ्यांवर आणि खूप सुंदर दिसतात कुठल्याही ड्रेसवर। मला फक्त शिमरी आय लुक पाहिजे असेल तर हे एकदम बेस्ट परचेस आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर। हे ऑनलाईन आहे की नाही मला माहिती नाही, अशातलं कुठलं असलं छोटा आय पॅलेट अशामध्ये तर मी नक्की त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। दुसरा आय शॅडो पॅलेट आहे हे फ्लिकाचं गेम ऑफ कलर फ्लिकाचं आय शॅडो पॅलेट आहे। तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे। याच्यामध्ये पण शिमरी कलर पण आहे, मॅट कलर आहे, आणि हे तुम्ही बघू शकता 2 चंकी ग्लिटर्स पण आहेत। म्हणजे तुम्हाला जर हेवी ग्लॅम लुक पाहिजे असेल तर तुम्ही हे 2 आय शॅडो यूज करू शकता त्यासाठी। बाकी ऑलमोस्ट त्याच्यामध्ये शिमर कलर्स आहेत जे तुम्ही एखाद्या बेस कलरवर डायरेक्टली लावू शकता आणि कुठल्याही फंक्शन साठी एकदम मिनिटांमध्ये रेडी होऊ शकता। मला याचे पिगमेंटेशनही दाखवेल कसं आहे तर क्लोज व्हिडिओ मध्ये। सो मी बाजूला तो अटॅच करून देईल, त्यामध्ये तुम्ही नक्की साईडला बघा की याचं पिगमेंटेशनही किती छान आहे। आणि तुम्ही एका स्ट्रोक मध्ये आय शॅडो खूप छान लागतं। बघा तुम्ही किती छान आहे। याच्यामध्ये ऑलमोस्ट आपल्या ड्रेसवर जाणारे किंवा फंक्शन साठी लागणारे सगळे कलर्स आहे।
बस याच्यामध्ये 18 कलर्स आहे आणि या 18 कलर्स मध्ये तुम्ही ऑलमोस्ट सगळे लुक करू शकता नॉर्मल मेकअप साठी. सो तुम्ही बिगनर असाल तर हे आय शॅडो पॅलेट पण तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. हे पण खूप कमी रेंज मध्ये आहे. हे जर ऑनलाईन अवेलेबल असलं तर मी याची लिंक जरूर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तुम्ही नक्की चेकआउट करा. मी हे फर्स्ट आय शॅडो पॅलेट घेतलं होतं, याच्यामध्ये जास्त कलर्स अवेलेबल नव्हते, तर मला कलर्स असं वाटत होतं माझ्याकडे ब्ल्यू शेड मध्ये पण कलर पाहिजे, ग्रीन शेड मध्ये, येलो शेड मध्ये, म्हणजे मला एखादा हल्दी लुक करायचा असेल तर मी ते युज करू शकले पाहिजे. तर हे मी शॅडो पॅलेट त्यानंतर हे ऑर्डर केलं होतं. हे मी ऑनलाईन परचेस केलं आहे एका इंस्टाग्राम स्टोअर वरून. सो असं सेम मिशोवरती अवेलेबल आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल. आणि हे इतकं सुंदर आहे, म्हणजे हे बघा, हे एका बुक सारखं दिसतं, खूप क्यूट आहे आणि कॅरी करायलाही खूप छान आहे. तुम्ही बघू शकता किती छान याच्यामध्ये कलर्स आहे, म्हणजे प्रत्येक टोन नुसार याच्यामध्ये कलर दिलेले आहेत. हे बघा, तुम्हाला बघू शकता तुम्ही, हे बघा इथं पूर्ण वॉर्म कलर्स आहेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या पिंक आणि ब्राऊन शेड मध्ये जर तुम्हाला आय शॅडो करायचा असेल तर तुम्ही ह्यामधले कलर्स यूज करू शकता. याच्यामध्ये काही मॅट कलर्स आहेत, काही शिमर्स आहेत आणि काही ग्लिटर्स पण आहेत. सो तुम्हाला त्या तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही यातले कलर यूज करून आय शॅडो लावू शकता. याचे पिगमेंटेशन कसं आहे मी साईडला व्हिडिओ मध्ये अटॅच करून देईल, ते तुम्ही चेक करू शकता. आणि ते लावल्यावर कसे दिसतात, कलर्स कसे पॉपआउट होतात तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल. नंतर हे ऑलमोस्ट पर्पल, हा पार्ट खूप फेवरेट आहे माझा. मला पर्पल शेड खूप आवडतो, कारण की पर्पल शेड ऑलमोस्ट सगळ्या ड्रेसेसवर जातो आणि याचा आय मेकअप खूप छान दिसतो. या कलर शेड मध्ये खूप सारे आपल्याला व्हेरिएशन्स करता येतात आणि हे कुठल्याही स्किन टोनवर छान दिसतात याचे आय शॅडो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता मॅट कलर्स आहेत आणि शिमर्स पण आहेत आणि ग्लिटर्स पण आहेत. तर प्रत्येक पेजवर तुम्ही बघू शकता 24 कलर्स आहेत. यामध्ये पण 24 कलर्स आहे, इथे पण 24 कलर्स आहे. आणि हे बघा ब्ल्यू टोन मध्ये आहे, म्हणजे तुम्हाला एखाद्या पिकॉक थीमचा आय शॅडो करायचा असेल तर तुम्ही यामधले कलर चूज करून तो करू शकता, किंवा ब्ल्यू मध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही यातले कलर यूज करू शकता. तुम्ही बघू शकता इथे पण मॅट कलर्स आहेत, हे पण 24 कलर्स आहेत, म्हणजे टोटल 72 कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि हे बघा किती हँडी आहे, म्हणजे असं वाटतं आपण बुक कॅरी करतो आहे. खूप क्यूट दिसतं हे दिसायला, म्हणून मी हे केलं, म्हणून मी हे ऑर्डर केलं होतं. आधी मी खूप यूज केलं आहे, जेव्हा हे मी ऑर्डर केलं होतं तेव्हा मी यालाच यूज करायची. त्याचे पिगमेंटेशन प्राइसच्या मनाने खूप छान आहे. हे पण मला लो प्राइस मध्ये मिळालं होतं. तर नंतर आहे हे आय मॅजिकचं पॅलेट. बाहेरूनच याची पॅकेजिंग किती छान आहे बघा, आणि इथे मिरर आहेत साईडला, हे तुम्ही बघू शकता, मिरर्स आहेत. आणि हे आय शॅडो पॅलेट तुम्ही बघू शकता, खूप यूज केलंय मी हे. याची पिगमेंटेशन म्हणजे मला असं वाटतं हे खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे आणि याचे पिगमेंटेशन इतके छान आहेत. म्हणजे मी किती साऱ्या मॉडेल शूटला पण हे यूज केले आहे. आणि याचे पिगमेंटेशन कसे आहेत हे पण मी तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये दाखवेल. याच्यामध्ये टोटल 36 कलर्स आहेत आणि ऑलमोस्ट सगळे टोन आहेत, म्हणजे पर्पल, पिंक, वॉर्म कलर, कूल कलर, सगळे कॉम्बिनेशनचे जे मेन कलर्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि त्याच कलर मध्ये त्याची शिमर्स पण आहे. म्हणजे जसं हा सेल्फ मेकअप साठी खूप छान पॅलेट आहे, तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याचे पिगमेंटेशनही खूप छान आहे, तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. हे बघा, तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता मी जे आय शॅडो पॅलेट तुम्हाला दाखवणार आहे ते माझं मोस्ट फेवरेट आहे, मोस्ट युज्ड आहे. मी सगळ्यात जास्त हेच आय शॅडो पॅलेट यूज केलं आहे आतापर्यंत. मी याच्यामध्ये मॉडेल शूट, ब्रायडल शूट आणि बेबी शॉवरला पण मी यूज केलं आहे हे आय शॅडो पॅलेट. ऑलमोस्ट सगळे शूट मी याच्यामध्ये केले आहे. याच्यामध्ये शिमर, ग्लिटर सगळं अवेलेबल आहे. प्लस तुम्हाला ब्लश, कॉन्टोर आणि हायलाइट पण पाहिजे असेल तर तेही याच्यामध्ये अवेलेबल आहे. परत तुम्ही जर आयब्रो करणार असाल, आयब्रो फिलिंग करायचं असेल तर ते पण याच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे हे ऑल इन वन पॅलेट आहे आणि खूप छान आहे. अफोर्डेबल प्राइस, तुम्ही जर एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही कधीच रिग्रेट करणार नाही. मला तर खूप आवडतं. आणि ऑलमोस्ट याच्यामध्ये 80 कलर्स आहेत आणि सगळ्या टोनचे कलर आहेत त्याच्यामध्ये. तर हे आहे यू कॅन बीचं प्रिटी ऑल सेट
आय शॅडो पॅलेट तुम्ही बघू शकता. तुम्ही हे बघितलंही असेल, पण इतकं युजफुल आहे आणि याचे पिगमेंटेशन खूप छान आहेत. मी तुम्हाला दाखवेलच साईडला व्हिडिओमध्ये याचे पिगमेंटेशन कसे आहे ते. तर हे आपण आता ओपन करून बघूया. हे असं ओपन आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये टोटल हे 80 कलर्स आहेत आणि सगळे टोन मध्ये आहे. वॉर्म, कूल, न्यूट्रल सगळे तुम्ही आय शॅडो याच्यामध्ये करू शकता. तुम्ही बघा किती सुंदर दिसते. तसेच याच्यामध्ये हे ब्लश म्हणून तुम्ही यूज करू शकता, कॉन्टर म्हणून तुम्ही हे यूज करू शकता, हायलायटर म्हणून तुम्ही हे दोन यूज करू शकता. आणि तुम्हाला जर आयब्रो फिलिंग पण करायचं असेल तर याच्यामध्ये हा कलर आहे. इथे डार्क तुम्हाला कलर दिसतात, डार्क ब्राऊन कलर. तुम्ही हे यूज करू शकता आयब्रो फिलिंग साठी आणि खूप नॅचरल दिसतात तुम्ही यांनी आयब्रो फिल केल्यावर. सो हे ऑल इन वन पॅलेट वाटतं मला आणि खरंच ही खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही बिगनर असाल तर, किंवा तुम्हाला मेकअप मध्ये पण काही करायचं असेल किंवा ऑर्डर पण घ्यायचं असेल तर इनिशियली तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि म्हणजे मला असं वाटतं हे काहीतरी 1400 का 1500 मध्ये मला मिळालं होतं तेव्हा. आणि खरंच आतापर्यंतची मला ही अफोर्डेबल रेंज मधली बेस्ट इन्व्हेस्टमेंट वाटते. ही आजपर्यंतची मला अफोर्डेबल रेंज मधली बेस्ट इन्व्हेस्टमेंट वाटते ही माझी. खूप छान आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मॅट कलर्स पण आहेत आणि शिमर्स पण आहेत. हे बघा, आणि इथे ग्लिटर्स पण आहेत. गोल्डन कलरचं ग्लिटर तर मी ऑलमोस्ट संपवलं आहे. हे बघू शकता किती सुंदर चमकतात ते. ग्लॅम लुक जर तुम्हाला करायचा असेल ना तर खरंच खूप छान ग्लिटर्स आहे याचे. तुम्ही बघू शकता किती छान शाईन करतायत ते. आणि हे बघा इकडे पण आहेत काही शिमर्स आहेत, काही ग्लिटर्स आहे, काही मॅट कलर्स आहेत. पर्पल शेड मध्ये पण आहेत आणि ब्ल्यू इकडे सगळे ब्राऊन शेड मध्ये आहेत. हे खूप छान आय शॅडो पॅलेट आहे. तुम्ही नक्की याच्यामध्ये परचेस करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुमचे रिव्ह्यूज पण मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं. तर याचे पण पिगमेंटेशन कसे आहेत मी साईडला व्हिडिओ अटॅच करून देईल, तुम्ही ते नक्की बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे. तुम्ही आय शॅडो पॅलेट विकत घेताना काय चेक करायला पाहिजे आणि कसे ते चेक करून घ्यायला पाहिजे, तुम्ही फसायला नको म्हणून मी तुम्हाला सांगते. हे कार्निवल 3 हे तुम्ही खूप मेकअप आर्टिस्ट कडे बघितलं असेल, खूप ट्रेंड मध्ये आलं होतं 1-2 वर्षापूर्वी हे आय शॅडो पॅलेट कार्निवल 3चं. तर हे ओपन केल्यावर काहीच असं दिसतं. बघू शकता किती छान कलर दिसतात ना. हे खूपच छान आहे. याची पॅकेजिंगच इतकं छान आहे. इथं तुम्हाला मिरर पण आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा मिरर कॅरी करायची गरज नाही. आणि याच्यामध्ये मोस्टली वॉर्म कलर्स आहेत. तुम्ही बघू शकता ब्राऊन, वॉर्म, म्हणजे मोस्टली जे आपल्याला लागतात सटल लुक साठी ते सगळे कलर्स आहेत. आणि याच्यामध्ये ग्लिटर्स अवेलेबल नाहीत, फक्त शिमर्स आहे. हे आय शॅडो पॅलेट खूप हाय रेंज मध्ये आहे, म्हणजे मी हे मधून घेतलं आहे. पण तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर मी याची ऑनलाईन लिंक तुम्हाला नक्की शेअर करेल. आता याची प्राइस कमी झाली असेल मला असं वाटते. पण तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्याकडे हे पॅलेट असायलाच हवं, म्हणजे तुम्हाला कलर्स मध्ये खेळता येतं. कलर्स मध्ये तुम्हाला खूप कॉम्बिनेशन याच्यामध्ये करता येतात, कारण की एकाच कलरचे लाईट पासून डार्क शेड याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर. सेल्फ मेकअप साठी किंवा बिगनर साठी मी हे सजेस्ट करणार नाही, कारण की खूप हाय रेंज मध्ये आहे. तुम्ही, मला असं वाटतं की हे यू कॅन बीचं तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला शिमर, ग्लिटर सगळंच मिळून जाईल. हे मी फक्त माझ्याकडे या कलेक्शन मध्ये आहे म्हणून तुम्हाला दाखवत आहे. पण तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तेव्हाच तुम्ही हे परचेस करायला पाहिजे. बिगनर्स, तुम्हाला असेल तुमचा बजेट किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी सजेस्ट करणार नाही, कारण की जर तुम्ही बिगनर असाल तर याच्यापेक्षाही अफोर्डेबल रेंजमध्ये जे काही आय शॅडो पॅलेट आहे त्याच्यातही तुमचं काम होऊ शकतं. तर एवढं इन्व्हेस्ट करून काही फायदा नाही. हे शिमर्स एकदम लाईट आहेत, सटल आहेत एकदम, तुम्ही बघू शकता. आणि याचं पिगमेंटेशन कसं आहे मी साईडला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. नंतर आहे ब्युटी ग्लेजचं हे गॉर्जियस मी आय शॅडो पॅलेट. हे पॅलेटच इतकं शाईन करतंय. तुम्ही बघा किती छान पॅकेजिंग आहे याची. याची स्टोरी मी तुम्हाला सांगते. हे ऍक्च्युअली मी परचेस केलेलं नाहीये.
मी एका मेकअप स्टोअरवरून म्हणजे मी मेकअप परचेस करायला गेली होती, तेव्हा मी इतका मेकअप चे प्रोडक्ट परचेस केले होते, तर ऑलमोस्ट माझं खूप बिल झालं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 25 हजार बिल झालं होतं. आणि म्हणून त्यांनी मला हे फ्री गिफ्ट दिलं होतं. तर मला आनंद झाला होता जेव्हा मला हे फ्री गिफ्ट मिळालं. फ्री गिफ्ट असलं तरी याची पिगमेंटेशन खूप छान आहे. तुम्ही बघू शकता हे असं ओपन होतं, हे आयशॅडो पॅलेट असं ओपन होतं. आणि याच्यामध्ये ब्राऊन शेड मध्ये खूप शेड्स आहेत. म्हणजे तुम्हाला न्यूड लुक मध्ये जायचं असेल तर हे आयशॅडो पॅलेट खूप छान आहे. याच्यामध्ये शिमर्स, इकडे बघा काही शिमर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये ग्लिटर्स नाहीयेत. तुम्ही फक्त तुम्हाला सिंपल आणि सोबर लुक करायचा असेल तर तुम्ही या आयशॅडो पॅलेट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे जर ऑनलाईन अवेलेबल असेल तर याची लिंक मी तुम्हाला देईल. यामध्ये टोटल 64 कलर्स आहे आणि पिगमेंटेशन कसे आहेत हेही मी तुम्हाला साईडला व्हिडिओमध्ये दाखवेलच. आणि अवेलेबल असेल तर मी याची ऑनलाईन लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही घेऊ शकता. आता मी जे पॅलेट तुम्हाला दाखवणार आहे ते ऍक्च्युली आयशॅडो पॅलेट ग्लिटर पॅलेट आहे. ते दिसायला इतकं सुंदर दिसतं. मी तुम्हाला दाखवते. आहे ना सुंदर? तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑलमोस्ट 12 ग्लिटर्स आहेत. हे ग्लिटर्स अप्लाय करायच्या आधी तुम्ही एक मॅट आय बेस कलर लावा आणि त्यावर हे अप्लाय करा. म्हणजे खूप छान ग्लॅम लुक येईल आणि हे त्यावर छान बसेल सुद्धा. तुम्ही डायरेक्ट हे अप्लाय केलं तर हे तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही, कारण की आपल्या डोळ्यांवर रिंकल्स असतात, त्याच्यामुळे ते एकदम अशा लाईन्स पडलेल्या दिसतील. तुम्हाला जर जास्त ग्लॅम लुक आवडत असतील किंवा तुम्हाला हेवी मेकअप जास्त आवडत असतील तर तुम्ही नक्की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बिगनर्सनी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं नाही तरी चालेल, कारण की ऑलरेडी आपण जे दुसरे आयशॅडो पॅलेट्स घेतो त्याच्यामध्ये शिमर आणि बेसिक ग्लिटर्स पण अवेलेबल असतात, जे आपल्याला जनरली लागतात, जसे की गोल्डन आणि रोज गोल्ड अशा शेडमध्ये. सो तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्याकडे हे पॅलेट असायलाच पाहिजे. नाहीतर ज्यामध्ये ग्लिटर्स, मॅट कलर्स सगळे काही आहे अशा पॅलेटमध्ये बिगनर्स लोकांनी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सॉरी फ्रेंड्स, हा व्हिडिओ शूट करता करता माझा माईक ऑफ झाला होता, त्यामुळे लिप सिंक होणार नाही. हे ग्लिटर पॅलेट सुद्धा मी स्टोअर मधून परचेस केलं होतं, पण हे जर ऑनलाईन अवेलेबल असेल तर मी नक्की तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तुम्ही नक्की चेकआउट करा. तुम्ही हे सगळे माझे आयशॅडो पॅलेट बघितले, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट शिमर आणि मॅट कलर हे कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये होते. तर माझ्याकडे हे एक फॉरएव्हर 52चे शिमर आहे. तुम्ही बघू शकता हे पावडर फॉर्ममध्ये आहे आणि याला लूज शिमर्स असं पण म्हणतात. असेच लूज ग्लिटर्स पण मिळतात. आपण जेव्हा कट क्रीज आयशॅडो करतो तेव्हा आपण कन्सिलर अप्लाय करत असतो आणि त्याच्यावर हे स्टिक होतात इझिली, किंवा याचा ग्लू पण मिळतो जे तुम्ही डायरेक्टली एखादा मॅट बेस कलरवर लावून त्यावर ते स्टिक करू शकता. याने हे एकदम छान पॉपआउट होतं आणि खूप छान शाईन करतं. बाकी जे आपण ग्लिटर्स अप्लाय करतो आयशॅडो पॅलेटमधले ते आपण रिमूव्ह करायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. हे शिमर इझिली क्लीन करता येतं. जे मी हे सिल्वर कलरचं घेतलं आहे हे लाईटमध्ये 2 कलर चेंज करतं, त्यामुळे मी हे घेतलं होतं. तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल तर यासोबत त्याचा ग्लू पण परचेस करा. तसेच माझ्याकडे एक लिक्विड शिमरसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हे रोज गोल्ड कलरचं आहे. हे तुम्ही एखाद्या कुठल्याही बेस कलरवर डायरेक्ट अप्लाय करू शकता. याला कुठल्या ग्लूची गरज नाही किंवा कन्सिलरची पण गरज नाही. फक्त हे लावल्यावर थोडासा वेट करायचा, सुकू द्यायचं आणि नंतर डोळे ओपन करायचे. नाहीतर तुम्ही जर हे लावल्याबरोबर डोळे ओपन केले तर तुमच्या आय मेकअपला क्रीज पडू शकतात. हे स्विस ब्युटीचं शिमर आहे. जर तुम्हाला हे हवं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर असं होतं माझं आयशॅडो पॅलेट कलेक्शन. तर या सगळ्यांमध्ये जर तुम्ही मला विचारलं की माझं फेवरेट आयशॅडो पॅलेट कुठलं आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेल हे यू कॅन बीचं प्रिटी ऑल सेट आयशॅडो पॅलेट. हे मी बऱ्याच दिवसापासून यूज करते आणि माझा खूप छान एक्सपिरियन्स याच्यामध्ये आला आहे. अफोर्डेबल रेंजमध्ये हे खूप छान प्रोडक्ट आहे आणि याची पिगमेंटेशनही खूप छान आहे. यासोबत तुम्ही इतके कलर कॉम्बिनेशन करू शकता आणि मी स्वतः याच्यावरती खूप काम केलं आहे आणि खूप आयशॅडो क्रिएट केले आहे. त्याचे काही पिक्स मी तुम्हाला स्क्रीनवर अटॅच करून देईल, तुम्ही बघू शकता.
आणि त्या प्रत्येक आयशॅडोचे ट्युटोरियलसुद्धा मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते पण बघू शकता. मी स्क्रीनवर कुठेतरी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला अटॅच करून देईल, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही एखादं आयशॅडो पॅलेट स्टोअरवर परचेस करायला जाता तेव्हा तुम्ही काय बघायला पाहिजे. पहिले तर तुम्ही ज्या ब्रँडचं तुम्हाला आयशॅडो पॅलेट घ्यायचं आहे त्या ब्रँडचा लोगो, त्या ब्रँडचं नेम त्यांनी कसं मेन्शन केलं आहे ओरिजिनल पॅलेटवर, हे तुम्ही आधी रिसर्च करून घ्या. आणि तसंच तुम्ही जाऊन स्टोअरमध्ये बघा. आधी पहिले तर तुम्ही हे चेक करा. सेकंड तुम्ही चेक करू शकता त्याचे पिगमेंटेशन कसे आहेत. म्हणजे तुम्ही एका बोटाला आयशॅडो घेऊन ते तुमच्या हातावर स्वॉश करून बघा. जर त्यांनी डार्क पिगमेंट आलं तर समजून जा की हे ओरिजिनल आहे. पण तुम्ही खूप आयशॅडो बोटाला घेऊनसुद्धा ते एकदम लाईटच दिसत आहे, तर ते ओरिजिनल आयशॅडो पॅलेट नाही. तर तुम्ही जेव्हाही नवीन आयशॅडो पॅलेट परचेस करायला जाता तेव्हा तुम्ही ह्या 2 गोष्टी नक्की चेक करा. सो तुम्हाला माझं आयशॅडो पॅलेट कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओही तुम्हाला युजफुल वाटला की नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स हे मला खूप मोटिवेशन देतात नवीन आणि युजफुल व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचे. असेच माझ्या व्हिडिओजला तुम्ही छान प्रतिसाद देत राहा. आणि सॉरी, लास्ट व्हिडिओमध्ये माझं माईक ऑफ झाल्यामुळे माझं लिपसिंक होऊ शकलं नाही, तर प्लीज ते बेअर करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. Thank you for watching.